सर्वांना नमस्कार. आज आम्हाला जायचं होतं नाशिकला, कारण उद्या होता माझ्या भावाचा साखरपुडा आणि तसे आम्हाला 2 दिवस मुक्काम होणार होता. तर त्या दृष्टीनेच आम्ही निघालेलो होतो. सर्व काही व्यवस्थित बंद वगैरे केलं आणि मग लगेचच निघालेलो होतो. तसं तर लवकरच जायचं होतं, कारण त्याच्या हातावर मेहंदी वगैरे काढण्याचं जे काम आहे ते आमच्याकडेच होतं. पण मग शुभ्राच्या पप्पांनाही सुट्टी नव्हती आणि मुलांनाही सुट्टी नव्हती, त्यामुळे आम्हाला निघता करता संध्याकाळचे 6 वाजूनच गेलेले होते. घरी आल्याच्या नंतर आम्ही सगळ्यांनी छान जेवण वगैरे केले आणि मग लगेचच संध्याकाळी मेहंदी काढण्यासाठी घेतलेली होती. तर मेहंदी काढताना खूप मजा येत होती आणि आम्ही सगळ्या जणींनी मिळून मेहंदी काढलेली होती. आम्ही पार्लरवाली ठेवलेली नव्हती खास मेहंदी काढण्यासाठी, कारण मुलींची अशी इच्छा होती की आमच्या मामाच्या हातावर, नानाच्या हातावर आम्हीच मेहंदी काढणार. आणि मग त्यांनी त्यांच्या पद्धतीने काढली, पण त्यालाही खूप हसायला येत होतं आणि आम्हालाही हसायला येत होतं ती मेहंदी बघून. पण मग ठीक आहे, मुलींची पण हौस असते, इच्छा असते. आणि तसंही लाडाचा मामा आहे आणि मामाच्याही भाच्या खूप लाडाच्या आहेत. म्हणजे तसं तर सईचा नाना आणि शुभ्राचा मामा, तर अशा ते आहे. आणि मुली छान आवडीने काढत होत्या आणि साईडने जिथे जिथे मोकळं दिसत होतं तिथे आम्ही, माधुरी आणि मी, आम्ही दोघींनीही मेहंदी काढून दिलेली होती. आणि जे अक्षू आहे, तर तिला काही मेहंदी काढायला भेटलेली नव्हती आणि तिच्या एका हातावर तिच्या मम्मीने पूर्ण मेहंदी काढून दिलेली होती, पण तिला काही ती आवडलेली नव्हती. त्यामुळे ती राहून यायची आणि माझी मेहंदी पुसून द्या, परत नवीन काढून द्या, अशी सारखी रट्टीने लावलेली होती. तर त्यावरनं तिची मम्मी तिला मारायला पण धावलेली होती, पण ती पळून गेलेली होती आणि मग परत फिरून यायची. तर अशी ती अक्षू खूप हट्टी आणि नादी आहे. एका गोष्टीच्या मागे लागली की तीच चालत असते. आणि त्यातल्या त्यात उमा जो आहे तो तिला अजूनच चिडवत होता. तर तेच सगळं आम्हाला हसायला पण येत होतं. तर असो, ही सगळी चेष्टा मस्करी आमची चालूच असते. आणि उमाचं जे आहे, उमा म्हणजे माझा लहाना भाऊ, ज्याचा साखरपुडा आहे, तर तो अशी मुलांची चेष्टा मस्करी करतच असतो, त्यामुळे मुलांनाही तो खूप आवडतो. नवरदेवाच्या हातावर मेहंदी काढून झाल्याच्या नंतर आम्ही सगळ्या जणींनी छान मेहंद्या काढलेल्या होत्या आणि उद्या सकाळी पण आम्हाला लवकर निघायचं होतं. चला तर भेटूया पुढील ब्लॉगमध्ये. बाय.